शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी व्हावी व इतर मुद्द्यांसाठी बच्चू कडू यांनी गुरुकुंज मोजरीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे आणि त्यांच्यासोबत 60 असे जे कार्यकर्ते शेतकरी आहेत ते सुद्धा आंदोलनाला बसलेले आहे आणि त्यांनी उद्यापासून जर आमचं जर म्हणणं जर शासनाने ऐकून घेतलं नाही तर उद्यापासून आम्ही पाणीसुद्धा बंद करू असा जो इशारा आहे तो शासनाने दिलेला आहे। हे जे 60 लोक आहे बच्चू कडू यांच्यासोबत आंदोलनासाठी बसलेले आहे आणि उद्यापासून जर शासनाने आमची दखल घेतली नाही तर उद्यापासून आमचं जे पाणी आहे ते सुद्धा बंद होईल असा इशारा दिला। आपल्यासोबत काही आंदोलन करते आहे दादा, काय सर काय नेमका इशारा? आजच्या दिवसापर्यंत गव्हर्नमेंटनं अजून काहीपर्यंत ॲक्शन घेतली नाही। जर उद्या 5 वाजेपर्यंत जर शासनानं कोणतंच बच्चूसाठी जर दखल घेतली नाही तर सर्व 60 जण आम्ही पाणी बंद आंदोलन सुरू करू। तीव्र अशी भावना या आंदोलकांची आहे आणि या ठिकाणी आणखी काही आंदोलक आपल्या सोबत आहेत। दादा काय सांगा, काय नेमकी तुमची प्रतिक्रिया? आज या उपोषणाचा 4था दिवस आहे आणि आज आम्ही 4 दिवस झालं पाणी घेत आहे समजा, पण अन्नत्याग आमचं कंटिन्यू आहे। जर या सरकारनं जर आम्हाला उद्या जर काही निर्णय घेतला नाही तर आज आम्ही म्हणजे उद्यापासून पाण्याचा एकही थेंब घेणार नाही, हाच या सरकारला आमचा इशारा असणार आहे। मग कितीही इथं जीव गेले तरी त्याची आम्हाला पर्वा नाही। एकंदरीत बघितलं तर जर उद्या जर शासनाने कोणतीही दखल घेतली नाही तर आम्ही पाणीही बंद करू असा इशारा जो आहे या आंदोलकांनी दिला आहे। अमर घटाळे, साम टीव्ही, गुरुकुंज मोजरी, अमरावती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।